श्री स्वामी समर्थ. परिवर्तनी एकादशी 14/9/2024 रोजी परिवर्तनी एकादशी आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तनी एकादशी या नावाने ओळखली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होते. परिवर्तनी एकादशीला काही शुभयोग जुळून येत आहेत. परिवर्तनी एकादशीचे व्रताचरण, पूजन विधी, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया. तर आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रतवैकल्य, सण, उत्सव यांसाठी विशेष करून ओळखला जातो. चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रतानं केली जाते. चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्यात व्रतवैकल्यांची अगदी रेलचेल असते. गोकुळ अष्टमीनंतर सर्वांना वेध लागतात गणेश चतुर्थी म्हणजेच ते लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तनी एकादशी या नावाने ओळखली जाते. आषाढी एकादशीपासून श्री विष्णू शयन करतात अशी मान्यता आहे. म्हणूनच याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हा काळ कार्तिक एकादशीपर्यंत असतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्री विष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात. यामुळं विष्णूच्या स्थानात बदल होतो. म्हणून या एकादशीला परिवर्तनी एकादशी असं संबोधलं जातं अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. तर यासाठी या एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. परिवर्तनी एकादशीचं व्रत केल्यानं वाजपेय यज्ञाचं पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्री विष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती होते असं सांगितलं जातं. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.